नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो टुरिस्ट संतोष या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी आलो आहे संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वरखेड येथे। वरखेड येथील म्हसोबा मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आता मी वैजापूर गंगापूर रस्त्यावर उभा आहे। या बाजूला आहे गंगापूर 13 किलोमीटर अंतरावर आहे या बाजूला, आणि या बाजूला आहे वैजापूर इथून 26 किलोमीटर अंतरावर आहे। आणि येथे प्रवेशद्वार दिसतंय, या प्रवेशद्वारापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर म्हसोबा मंदिर आहे। तर चला तर आता आपण तिथे जाऊयात। म्हसोबा हे महाराष्ट्रातील एक ग्रामदेवता क्षेत्रपाल देवता आहे। म्हसोबाची मूर्ती ही सहसा शेंदूर लावलेली उभ्या किंवा गोल दगडाच्या तांदळाच्या रूपात असते। काही ठिकाणी म्हसोबाची मूर्ती ही शिंग असलेल्या रेड्याच्या म्हणजे म्हशीच्या रूपात शेंदुरात्मक असते। आता मी मंदिराजवळ आलेलो आहे, म्हसोबा मंदिराजवळ वरखेड येथील। या इथं हे असा सभा मंडप आहे आणि त्या बाजूला मंदिर आहे। तर चला तर आता आपण मंदिरात जाऊया। आता मी मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो आहे। समोर म्हसोबांची स्वयंभू मूर्ती आहे, शेंदुरात्मक शेंदूर लावलेला आहे। गावाच्या सीमेवर, गावाच्या शिवावर, शेताच्या बांधावर म्हसोबाचे मंदिर असते। बऱ्याच वेळेस बाजूला 7 आसरांचेही मंदिर असते। धनधान्याचे रक्षण, गावकऱ्यांचे रक्षण करणारी देवता, रोगराई आणि दुष्ट शक्तीला गावापासून दूर ठेवणारी देवता आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण करणारी देवता म्हणून म्हसोबा देवाला मानले जाते। कॉमेंट मध्ये जय म्हसोबा महाराज नक्की लिहा। या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा। शेअर केल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि म्हसोबाचे दर्शन घडेल। तुम्ही जर वैजापूर गंगापूर रस्त्याने जात असाल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर हायवेपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर वरखेड येथे म्हसोबाचं प्राचीन मंदिर आहे। स्वयंभू म्हसोबा आहेत। तर या ठिकाणी अवश्य भेट द्या। लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।